श्री स्वामी समर्थ मैत्रिणी. स्वामी बघा काय गोड दिसत आहेत, किती मस्त दिसत आहेत स्वामी. आजची देवपूजा जी आहे ना ती फुलांच्या शिवाय आहे. फुलं काय आणलेली नाही आहेत आणि इतका पाऊस बापरे बाप. त्यामुळे काय बाहेर जायला जमलंच नाही आज, त्यामुळं फुलं नाही आणि कालची वगैरे राहिलेली नाही आहेत. पण स्वामी काय गोड दिसत आहेत की नाही, एकदम मस्त असे. आणि हे बघा, हे बनवलेलं आहे मस्त असं डाळफळ. हे डाळफळ आहे, हे अगदी छान असं. तुम्ही काय म्हणता ह्याला हे नक्कीच कमेंट करून सांगा. ह्याची रेसिपी तुम्हाला भेटेलच. आणि हे जे आहे ना, हे भरपूर सारं पनीर आणि चीजची स्लाईस टाकून बनवलेला परोठा आहे. असला एकदम टेस्टीवाला परोठा आहे ना, खूप मस्तवाला परोठा आहे. ह्याची रेसिपी मात्र तुम्हाला उद्याच येईल बरं का. त्यानंतर थोडंसं सामान आणलेलं बघा, सफोला गोल्डचं तेल आणलेलं आहे. आणि आता नवरात्री आली आहे तर थोडंसं साबुदाणा, थोडेसे शेंगदाणे, गुलाबजामचं पॅकेट आणले, गुलाबजामची रेसिपी होईल. ही लवंग आहे, लवंग लागते सारखी. आणि ह्या गोळ्या बघा, ह्या गोळ्या बघितल्या की लहानपणीची आठवण येते ना, एकदम लहानपणी सगळ्या गोष्टी आठवतात की कसं बाबा एकदम भारी भारी गोष्टी मिळायच्या ना तेव्हा लहान असताना. आता ते आपण जो खाऊ खाल्लाय तो आता भेटत नाही. आपल्या मुलांचा सगळा वेगळा खाऊ, पिझ्झा बर्गरवाला. आणि सिम्बा बघा त्याच्या पिल्लाला कसं साफ करतोय, असं ना चाटून चाटून एकदम असं स्वच्छ करतो त्याला एकदम. आणि ही स्वीटी बघा, त्याची आई आहे पण हिला काही घेणं देणं नाही आहे त्याचं. हिला कधी हिच्या पिल्लांचं घेणं देणं असतं तुम्हाला सांगते, जेव्हा ती छोटी असतात ना, जन्मतात, एक 15 ते 3 आठवडे ती त्यांची काळजी घेते. आणि बोलतायत बघा दोघं जण कसे, जसं आपण बोलतो ना आपली भाषा, तशी ह्यांची पण एक भाषा असते, ती त्यांना बरोबर समजते बरं का. एकदम बोलतायत बघा दोघं जण काहीतरी. सिम्बा जसं काही तिला सांगतोय, तुला समजत नाही का त्याला स्वच्छ ठेवायला, जरा स्वच्छ करत जा ना, त्याला किती घाण झालाय तो, आंघोळ वगैरे घालतीस की नाही त्याला, असं विचारतोय. मीच स्वच्छ केलं असं सांगितल्यासारखं सांगतोय बघा सिम्बा तिला. आणि ती पण त्याचं ऐकती. आणि हे बघा, हे त्याच्या मागं मागं पळत गेलं. आणि काय करते, स्वीटी त्याला अजिबात जवळ घेत नाही आणि सिम्बा मात्र त्याच्याबरोबर खेळतो आणि त्याला खेळवतो बरं का. त्यामुळे ते पिल्लूसुद्धा आहे ना त्याच्याच मागं पळतं आणि इतकी मस्ती करते ना त्याच्याबरोबर. तोही मग त्याच्याबरोबर छान असा खेळतो आणि मस्त, म्हणजे नाही का आपण म्हणतो ना मुलांचा आईवर जीव असतो, पण इकडे बघा प्राण्यांचं उलटं झालं. इकडं बापाचा मुलावर जास्त जीव आहे. चला, असा होता आजचा शॉर्ट्स व्हिडिओ. कसा वाटला लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि ह्या छोटूचं नाव आम्ही काहीच ठेवलेलं नाही आहे, तर कमेंटमध्ये सजेस्ट करा त्याचं नाव काय ठेवायचं.